नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून मराठी मीडिया नरेटिव्ह चालवत होते की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीचा सुपडा साफ करणार. तर अखेर आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची घोषणा केली, ज्यामुळे सर्व मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांचे संपादक समाधानी झाले की आता भाजपचं काही खरं नाही. मला तर खरंच यांच्यावर विश्वास बसत नाहीये, कारण मागच्या निवडणुकीचा डेटा पाहून ठाकरेंचा विजय लांब वाटत होताच, पण काही दिवसांपूर्वी जे स्थानिक निवडणुकांचे परिणाम लागलेत त्यानंतरही जर माध्यमांना वाटत असेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून मुंबईत काहीतरी चमत्कार करू शकतात, तर ते नक्कीच पत्रकार नसून त्या पक्षाचे कार्यकर्ते झाले. एखाद्या पक्षाशी तुमची जवळीक असणं साहजिक आहे आणि कुठलाच पत्रकार निष्पक्ष नसतो हे सुद्धा मी मान्य करतो. तसं माझी विचारधारा हिंदुत्ववादी आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे सध्या तरी मी भाजपचं समर्थन करतोय. पण त्यामुळे मी कधीच भाजपला चण्याच्या झाडावर चढवलं नाही किंवा त्यांच्या नावाने जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमीच डेटा व इतिहास समोर ठेवूनच विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार बंगालमध्ये भाजप जिंकण्याचे फक्त 50% चान्स आहेत. दक्षिण भारतात कर्नाटक सोडून एकाही राज्यात भाजप बदल घडवून आणू शकणारी पॉलिटिकल फोर्स सध्या तरी नाहीये. हे बोलण्यात मला काही सबस्क्रायबर्स गमावण्याची भीती वाटत नाही. पण मराठी माध्यमांचा ठाकरे बंधूंबद्दल प्रचार पाहून कळतंय की यांचा एक्झिट पोल नेहमीच चुकतो का, आणि यांच्याच प्रचारामुळे आज ठाकरेंची युती शक्य झाली. पण यात जर कोणाला खरंच विचार करण्याची गरज असेल की ही युती करण्यापर्यंत आपण खाली आलो कसे, तर ते राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत. राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना 2005 मध्ये आपल्या समर्थकांना उद्देशून एक भाषण दिलं होतं, ज्याचे व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ज्यात त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य करून आपण शिवसेना का सोडतोय यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले की मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या भडव्यांशी. तरीही मी आजपर्यंत या भडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो. मी मानतो की ते मंदिर माझ्या विठ्ठलाचं आहे, त्यांचं नाही. पण हे भडवे आज समजायला लागलेत की हे त्यांचं मंदिर आहे. शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी बलाढ्य संघटना जर 4 कारकून सांभाळणार असतील, तर ते मला कधीही मान्य होणार नाही. आणि या 4 कारकुनांसाठी मी महाराष्ट्रात जाऊन प्रचारही करणार नाही. यांना दीड दमडीचं राजकारण सुद्धा कळत नाही. आणि त्यामुळे मी आज शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देतोय. राज ठाकरे यांनी बोललेल्या एक शब्दावर मला पूर्ण विश्वास आहे. कारण ज्या व्यक्तीने आपल्या काकांचं बोट धरून चालायला, बोलायला, राजकारण करायला शिकलं, ज्याने आपल्या काकांच्या पलीकडे कधी दुसरं राजकीय भविष्य स्वतःसाठी पाहिलं नाही, त्यानेच घाम गाळून मोठं केलेल्या पक्षातून राज ठाकरेंच्याच भाषेत काही भडव्यांद्वारे प्रताडित करून बाहेर काढण्यासाठी कट रचले जात असतील, तर राज ठाकरेच काय, कोणी दुसरा नेता असता तर त्यानेही पक्ष सोडला असता. आणि अशा नाजूक परिस्थितीत माणूस कधीच खोटं बोलू शकत नाही हे मी सुद्धा मान्य करतो. यानंतर त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने एक वेगळा पक्ष सुरू केला. त्यांच्यासोबत काही विश्वासू साथीदारही शिवसेना सोडून आले. पण आज त्या घटनेला ठीक 20 वर्ष उलटून गेली आहेत आणि राज ठाकरेंच्याच चुकीच्या निर्णयांमुळे त्यांचं, मनसेचं व त्यांच्या साथीदारांचं इतकं जास्त नुकसान झालंय की ज्यांना भडवे आणि कारकून म्हणून राज ठाकरे शिवसेनेच्या बाहेर निघाले होते, आज त्यांच्याच बाजूला बसून महाराष्ट्र आणि मराठी वाचवण्याची भाषा बोलावी लागते. आणि यालाच इंग्रजीत हाय टाईम म्हणतात, जिथे मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि जुन्या साथीदारांना राज ठाकरेंना प्रश्न विचारावा लागेल की यांच्यात सोबत अस्तित्व वाचवण्यासाठी यायचं होतं, तर मग शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला, आणि जर तो निर्णय बरोबर होता तर त्यानंतर घेतलेले निर्णय चुकीचे होते का, किंवा तेही सर्व निर्णय बरोबर होते तर मग आता जो कारकुनांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे का. आणि हे माहिती असतानाही हा निर्णय आपल्याला घ्यावा लागतोय, तर याआधी आपण कुठे चुकलो याबद्दल कोणीतरी राज ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे. कारण 20 वर्ष फिरून, भूमिका बदलून, कधी भाजप तर कधी काँग्रेस एनसीपी करून हाताला काय लागलं, तर फक्त माती. कारण राज ठाकरेंनी जर सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचं वर्चस्व शिवसेनेत स्वीकार केलं असतं,
स्वाभिमानाला प्राथमिकता देऊन पक्ष सोडला नसता तर कदाचित राज ठाकरेंसोबत आलेले अनेक जण आज आमदार असते. स्वतः राज ठाकरे यांनाही इच्छा असती तर मंत्री होता आलं असतं किंवा अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंसारखे मंत्री झाले असते. पण नाही, त्यावेळी राज ठाकरेंसाठी स्वाभिमान महत्त्वाचा होता आणि त्याहून मोठी गोष्ट स्वतःवर विश्वास होता की मी काहीतरी मोठं करू शकतो. पण मग तो स्वाभिमान आणि आत्मविश्वास आज गेला कुठे? हा प्रश्न समर्थकांनी विचारला पाहिजे. नाहीतर ही निवडणूक हरल्यानंतर ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवणं फार अवघड जाणार आहे. आता अनेक राज ठाकरेंचे समर्थक मला म्हणतील की भाजपनेही अजित पवारांना युतीत घेतलंय. काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सारख्या पाकिस्तान प्रेमी सोबत युती केली होती. मग राज ठाकरे का नाही भूमिका बदलून उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतात? इथे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण यात पुन्हा तोच प्रश्न येतो की आतापर्यंतच्या युत्या आघाड्या करून राज ठाकरेंना मिळालं काय? कारण भाजप जेव्हा अजित पवारांना युतीत घेते तेव्हा ते सरकार स्थापन करण्यासाठी, शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. तसंच मेहबूबा मुफ्तीसोबत युती केल्यामुळेच जम्मू काश्मीरमधून आर्टिकल 370 अमित शहांना काढता आलं. भाजप कधीच स्वतःचं नुकसान करून कोणासोबतही युती करत नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा शिवसेनेला मोठा भाऊ मानण्यात अमित शहांनी साफ नकार दिला तेव्हा भाजपने पहिल्यांदा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळवलं. म्हणजे भाजप निर्णय घेताना सर्व बाजूने पहिल्यांदा विचार करते आणि ते निर्णय घेतल्यानंतर जे ठरवलंय ते मिळवल्याशिवाय थांबत नाही. याच मापदंडावर जर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापासून ते आजपर्यंत जे निर्णय घेतलेत त्यापैकी किती निर्णयांचा मनसेला फायदा झालाय हे विचार करण्याची गरज आहे. 2009च्या निवडणुकीत राज ठाकरे प्रभाव दाखवू शकले कारण तशी हवा त्यावेळी होती आणि त्यावर स्वार होऊन त्यांना 13 आमदार निवडून आणता आले. पण त्यानंतर काय झालं? लोक राहुल गांधींना राजकारणात फेलियर मानतात, पण मला त्यांच्यापेक्षा कैक पटीने मोठं फेलियर राज ठाकरे वाटतं. आणि यावरून आज 2 दशकांनंतर हे सुद्धा कळतं की बाळासाहेब ठाकरे त्यावेळी बरोबर होते. शिवसेनेचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना निवडून त्यांनी चुकी केली नव्हती. उद्धव ठाकरे संयमी आहेत, लक्ष साध्य करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी ठेवतात आणि संघटना कशी सांभाळायची असते हे त्यांना चांगलं कळतं. 2019ला तो एक चुकीचा निर्णय त्यांनी घेतला नसता तर शिवसेना त्यांनी बाळासाहेबांपेक्षा कमी वेळात यशस्वीरित्या अनेक पटीने वाढवून दाखवली होती. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे अधीर आहेत, योग्य वेळी चुकीचा निर्णय घेतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात, जे बाळासाहेबांनी आधीच हेरलं होतं. म्हणून जे लोक आज म्हणतात की बाळासाहेब पुत्रमोहामुळे चुकले तर ते अजिबात चुकले नव्हते. त्यांना सामान्य शिवसैनिकांपेक्षा राज व उद्धव ठाकरेंवर जास्त विश्वास होता. त्यामुळे त्या दोघांपैकीच एकावर त्यांना शिवसेनेची जबाबदारी टाकायची होती आणि त्यांना त्यासाठी उद्धव ठाकरे जास्त उपयुक्त वाटले. अशा परिस्थितीत जर राज ठाकरे खरंच संयमी व हुशार राजकारणी असते तर पक्षाची कमांड मिळवण्यासाठी योग्य वेळेची त्यांनी वाट बघितली असती. पण ते अधीर झाले आणि त्यांनी पक्ष सोडला, ज्यावरून उद्धव ठाकरेंना शिवसेनेची कमांड देण्याबद्दल आपण घेतलेला निर्णय 100% बरोबर आहे हे बाळासाहेबांना त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आज सुद्धा उद्धव ठाकरे इतक्या वर्षांचं शत्रुत्व विसरून फक्त स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी राज ठाकरेंच्या बरोबरीला येऊन बसलेत. नाहीतर यापूर्वी मुख्यमंत्री असताना कधी चुकून सुद्धा मनसेकडे त्यांनी पाहिलं नाही. आदित्य ठाकरे तर संपलेला पक्ष म्हणून आपल्याच काकांची खिल्ली उडवत होते. याबद्दल खरंच राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना विचार केला पाहिजे की आपण चुकलो कुठे आणि अजून किती दिवस असंच डोळे बंद करून राज ठाकरेंवर विश्वास ठेवणार आहोत. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.